हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे विठ्ठल अशोक बोटकर. मग नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज आलो आहे अहमदनगरला, अहिल्याबाई नगरला. तर माझ्या घरापासून बघा, माझं घर इकडल्या साईडला आहे, एकदम मागच्या साईडला, एकदम मागच्या साईडला. तर इथं बघा, घराच्या बाजूला एकदम शांत वातावरण आहे. म्हणजे जेवढं सिटीमध्ये असतं ना, त्यापेक्षा तर तुम्हाला तर माहिती असेल गावाकडे किती शांत वातावरण असतं. आणि इकडं जर आलं ना, तर एकदम सुकून वाटतं, एकदम सुकून. सिटीमध्ये गेलं तुम्हाला पण माहिती, सिटीची हालत काय कशी असते. कारण सिटीमध्ये राहणं तर माझी मजबुरी आहे, म्हणून राहायला लागतंय. नाहीतर मग मी इकडंच राहिलो असतो. तुम्हाला पण कसं काय वाटतं? तुम्हाला जास्त मित्रांनो गावाकडं आवडतं राहायला का सिटीमध्ये? ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके. तुम्हाला आता सध्या मी सांगतो, सकाळी आलो आहे मी, पहाटे 5 वाजता आलेलो. पहाटे 5 वाजता आल्यानंतर आलो, थोडं झोपलो, नंतर आंघोळ केली. जे माझं काम होतं ते काम केलं, काम झालं माझं. ते नंतर झाल्यानंतर परत संध्याकाळी बसला बसायचं, निघायचं. पण सिटीमध्ये पैसा जास्त असतो, पगार जास्त असतो, आणि गावामध्ये पगार कमी असतो, बरोबर. पण खरं सुख म्हणजे तुम्हाला सांगू ना, गावाकडंच आहे. सिटीमध्ये काहीच नाही. सिटीमध्ये फक्त आपण गावाचं काम आहे म्हणून आपल्याला जावं लागतं. नाही तर मग मी गावाकडंच राहिलो असतो. कारण की आता मी चाललोय बाहेर, तर बाईकवरच आहे बघा. फिरून म्हणलं, आता खरं काम झाले माझं काम. आता नगरला तर फिरून म्हणलं बघ. नाही तर केळगावमध्ये जावं लागलं. केळगावमध्ये आहे